हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असं नाना सिद्धी प्राप्त होते. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 17 जानेवारी 2024, शालिवान शक के 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतू हेमंत, मास पौष, पक्ष शुक्ल, तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. रात्री 10 वाजून 7 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. पहाटे 3 वाजून 34 मिनिटानंतर उद्या अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग शिव योग आहे मित्रांनो आजचा. सायंकाळी 5 वाजून 13 मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. गरज मित्रांनो, करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 11 वाजल्यापासून हा सुरुवात होईल आणि संपेल 11 वाजे. अर्थात गरज करण आहे आजचे आणि 11 वाजल्यापासून वणीच करणार असू आणि रात्री 10 वाजून 7 मिनिटानंतर विष्टी करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु मेष राशीत, शनिदेव कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असेल. सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, नित्य पूजेचा संकल्प सोडण्यासाठी आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाचे पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राधे, प्रवर्त मानसज्ञ ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वं कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1945, प्रभादू षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे रेवती नक्षत्र शिवयोगे गरज करणे सप्तमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी करा मोमोपात दुर्दक्षिण श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करायची. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडतो. या संकल्पाची वेळ मध्ये आज सकाळी 11 वाजेपर्यंत साधारण आहे मित्रांनो. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा आहे मित्रांनो. तेव्हाच आपला जो धार्मिक विधी आहे तो संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. दिनांक 17, 18, 22, 27, 28, 30, 31 फेब्रुवारी दिनांक 1, 2, 4 आणि 6. डोळा जेवणासाठी मुहूर्त दिल्या मित्रांनो. दिनांक 18, 22, 24, 25, 26, 31,
बागसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 17, 22, 25, 30, 31 फेब्रुवारी दिनांक 2, 4. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिनांक 17, 18, 22, 24, 25, 26, 31 फेब्रुवारी दिनांक 1 आणि 2. गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 17, 22, 25, 26, 31 फेब्रुवारी दिनांक 1 आणि 2. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात नाहीत मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 17, 22, 27, 28, 30, 31 फेब्रुवारी दिनांक 1, 2 आणि 4 आणि 6. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 22, 25, 26, 31 फेब्रुवारी दिनांक 1 आणि 2. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 26, 27 फेब्रुवारी दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर या मासामध्ये आपण करू शकणार नाही कारण मुहूर्त नाहीत मित्रांनो. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांग धारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्र. मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे आजचा. दिनविशेष मित्रांनो सामान्य आहे, विशेष सेवा नाही आहे. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर ते आपण करू शकता मित्रांनो. फक्त पुढे चालून ते कंटिन्यू कसे राहील याची दक्षता घ्या. बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळात आपली महत्वाची जर कामे अं, बनत नसतील, अडकत असतील, काही अयशस्वी ठरत असतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. होऊ शकेल मित्रांनो की आपली कामे यशस्वी होतील. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य लिहा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिव महादेव.